नमस्कार, मी प्रशांत कदम. परवा तारीख होती 16 मे आणि नेमकं याच दिवशी हा योगायोग जुळून यावा, ही घटना याच तारखेला घडावी, याच्यामध्ये काहीतरी एक संकेत नक्कीच असावा. कशाबद्दल बोलतोय मी? तर पंतप्रधानांचं एक ताजं वक्तव्य, ज्याच्यामध्ये त्यांनी इशारा दिलेला आहे की पुढचे दिवस फार महाकठीण आहेत, महागरिबीचे आहेत. हे विधान त्यांनी केलं. ती तारीख होती 16 मे 2026 आणि बरोबर 12 वर्षांपूर्वीचा दिवस आठवून बघा, ज्या दिवशी लोकसभा निवडणुकीचा निकाल लागलेला होता. तारीख होती 16 मेच 2014 आणि त्या दिवशी मात्र निवडून आलेले पंतप्रधान पदाचे उमेदवार त्यावेळी नरेंद्र मोदी असं सांगत होते की अच्छे दिन आएंगे. एकतर संपूर्ण कॅम्पेनमध्ये अच्छे दिन याच सगळ्या थीमभोवती हा प्रचार झालेला होता आणि देशवासियांना एक स्वप्न दाखवण्यात आलेलं होतं. बरोबर 12 वर्षांनी त्याच तारखेला 16 मेलाच पंतप्रधान सांगतायत आणि तेच व्यक्ती आहेत, दुसरे नाही आहेत. त्यावेळी केलेलं विधान आणि आत्ता करणारी विधान, त्यावेळी अच्छे दिनचं स्वप्न दाखवणारी व्यक्ती आणि आता बुरे दिन आने वाले हे एक प्रकारे असं सांगणारी व्यक्ती एकच आहेत, ज्यांचं नाव आहे नरेंद्र मोदी. नेदरलँडच्या भूमीवरनं परवा इंडियन डायस्पोराच्या समोर बोलताना पंतप्रधान मोदींनी हे विधान केलं आणि त्याच्यानंतर एका आकडेवारीकडे आपण तातडीनं बघितलं पाहिजे. ज्या दिवशी लोकसभा निवडणुकीचा निकाल 2014ला लागलेला होता, 16 मे 2014ला, त्यावेळी $1 याची किंमत रुपयातली होती ₹58.80 आणि बरोबर 12 वर्षांनी याच तारखेला $ची रुपयामधली किंमत आहे 95.96, म्हणजे जवळपास 96 रुपयांच्या पर्यंत. म्हणजे लक्षात घ्या की गेल्या 12 वर्षामध्ये रुपयाची डॉलरच्या तुलनेमध्ये तब्बल 37 रुपयांनी घसरण झालेली आहे. आणि जर आपण विचार केला की 37 रुपये घसरायला काँग्रेसच्या काळामध्ये किती वर्ष लागलेली होती, तर तुम्हाला लक्षात येईल की 51 वर्ष लागलेली होती रुपयाची 37 रुपयांनी घसरण व्हायला डॉलरच्या तुलनेत. ते काम मोदींच्या काळामध्ये अवघ्या 12 वर्षामध्ये झालेलं आहे. त्यामुळं असं नेमकं काय बदललं? आणि पुन्हा पुन्हा लक्षात घ्या, आपल्या यूट्यूब चॅनलच्या मुलाखतींमधून पण आपण हे सांगण्याचा प्रयत्न करतोय, हे सगळं केवळ वेस्ट एशियामधल्या युद्धामुळं होत नाही आहे. केवळ हा त्याचा फटका नाही आहे. कारण तुम्ही बघा, आपला रुपया हा केवळ $च्या तुलनेत घसरत नाही आहे. एकूण आशियाई जी चलनं आहेत त्यांच्या तुलनेमध्ये सुद्धा रुपया प्रचंड घसरलेला आहे. त्यामुळं जर आपली अर्थव्यवस्था सक्षम असते आणि जर आपले निर्णय योग्य वेळी घेतले असते, जर म्हणजे साधं उदाहरण आहे, रशियाकडनं तेल खरेदी करणं हे आपल्या सोयीचं आहे, प्रचंड सोयीचं आहे, पण ते आपण अमेरिकेच्या दबावापोटी करू शकत नाही. आत्ता आपल्याला केवळ 1 महिन्यासाठी परवानगी मिळाली. इराणसारखा मित्र की जो आपल्याला रुपयामध्ये इंधन देत होता, तो आपण एका वेगळ्या समीकरणामध्ये आणि इस्रायलच्या प्रेमापोटी गमावलेला आहे. आणि ही सगळी धोरणं जी आहेत ती साचत साचत आलेल्या अपयशी सरकारची फळं आहेत. GSTच्या बाबतीत तेच झालेलं होतं, नोटबंदीच्या काळात तेच झालं, कोरोनाच्या काळात तेच झालं. आणि आपल्या आजूबाजूला बघा तुम्ही, प्रत्येक गोष्ट घडल्यानंतर त्या खात्याचे मंत्री जे आहेत ते आपल्याला गायब दिसत आहेत. म्हणजे नीटचा एवढा मोठा घोळ झालेला आहे, 22 लाख विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा देण्याची वेळ आलेली आहे. या सगळ्यामध्ये शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याबद्दल कुणी बोलत नाही. म्हणजे आत्ता या सगळ्या काळामध्ये अर्थव्यवस्था हा इतका महत्त्वाचा विषय बनलेला आहे. तुम्हाला अर्थमंत्री निर्मला सीतारामन कुठे पत्रकार परिषद घेताना दिसलेल्या, कुठे बैठका घेताना दिसल्या का? या सगळ्याबद्दल त्यांना काय वाटतं हे त्यांनी सांगितलं का? आणि हाच एक पॅटर्न गेल्या काही वर्षामध्ये पडलेला आहे. काँग्रेसच्या प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांनी याच्याबद्दल नेमकं काय म्हटलंय ऐका. सैकड़ों पेपर लीक हो गए, शिक्षा मंत्री का इस्तीफा नहीं हुआ, पेट्रोल डीजल एलपीजी की भारी किल्लत है, दाम बढ़ रहे हैं, पेट्रोलियम मंत्री का इस्तीफा नहीं हुआ। सैकड़ों दर्दनाक रेल हादसे हो गए, रेल मंत्री का इस्तीफा नहीं हुआ, उल्टे वो रील मंत्री बन गए। विदेश नीति पूरी तरह से विफल है, विदेश मंत्री का इस्तीफा नहीं होता है, वो लाल लाल लेजर आंखों वाली रीलें बनाते हैं। अर्थव्यवस्था का बंटाधार है, लेकिन वित्त मंत्री अपनी कुर्सी से चिपकी हुई हैं।
दर्जनों आतंकी हमले हो गए, लेकिन गृह मंत्री कुर्सी का त्याग नहीं करेंगे, इस्तीफा नहीं देंगे, लफाजी करेंगे। चीन अभी भी सरहद में बैठा हुआ है, हमारे सरहद के अंदर। रक्षा मंत्री इस्तीफा नहीं देंगे, कड़ी निंदा करेंगे बस। तो न्यू इंडिया की मोदी सरकार में मंत्रियों की विफलताओं पर उनके इस्तीफे नहीं होते हैं। जानते हैं क्यों? क्योंकि मंत्रियों की कोई जिम्मेदारी जवाबदेही नहीं है, क्योंकि नरेंद्र मोदी को आपके वोट से ढेले का फर्क नहीं पड़ता है। अदरवाइज सत्ता में बैठे हुए जो दल होते हैं, जो हुक्मरान होते हैं, उनको इस बात का डर होता है, भय होता है कि अपनी विफलताओं के चलते जनता का गुस्सा, उनका आक्रोश, उनकी जो परेशानियां हैं, उसका खामियाजा हार करके भुगतना पड़ेगा। जनता अपने वोट से उनको हरा देगी, सत्ता परिवर्तन कर देगी, लेकिन नरेंद्र मोदी को इसका फर्क नहीं पड़ता, क्योंकि उनको कौन सा आपके वोट से जीतना और हारना है। उनको जीतने के लिए उनके पास ज्ञानेश कुमार गुप्ता है, पूरा चुनाव आयोग है, पूरा तंत्र है। और इसीलिए मोदी सरकार में न जवाबदेही है, न जिम्मेदारी है, न इस्तीफे होते हैं। हाँ, तमाशा पूरा भरपूर होता है। आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला बरेच सेलिब्रिटी म्हणजे अगदी अमिताभ बच्चन यांच्यापासून ते अक्षय कुमार, प्रत्येक सेलिब्रिटी ज्यावेळी 2012-13चा काळ होता, नरेंद्र मोदी राष्ट्रीय राजकारणाची स्वप्न पाहत होते, त्यावेळी रुपया 55-56 वरती पोहोचल्यानंतर सुद्धा महागाई किती वाढलेली आहे याच्याबद्दलच्या पोस्ट हे सगळे कलाकार लोक करत होते. आता मात्र त्यांच्यापैकी कुणाचाही शब्द निघत नाही आहे, जेव्हा रुपया आता एक शतक पार करायला निघालेला आहे, 96 पर्यंत पोहोचलेला आहे. अनेक तज्ज्ञ असं सांगतायत की अपेक्षेपेक्षा लवकर आपण हा नीचांक जो आहे तो गाठू शकतो. आणि या काळामध्ये देशातला मीडियासुद्धा म्हणजे बघा की त्यावेळी मनमोहन सिंग पंतप्रधान होते, तर त्यांची किती खिल्ली उडवली जायची. आज तक हे इंडिया टुडे ग्रुपचं जे चॅनल आहे, त्या चॅनलवरती सो सॉरी नावाचा एक कार्यक्रम जो बरोबर लोकसभा निवडणुकीच्या आधी प्रसारित करण्यात आलेला होता. त्याच्यामधून काँग्रेसवरती विशेषतः त्या काळामध्ये कशा पद्धतीने टीका होत होती, आणि जर तुमचा तो कार्यक्रम होता तर तशी टीका आत्ताच्या काळात का होत नाही आहे. आठवून बघा, केवळ 55 रुपयावरती असताना रुपयाच्या बाबतीत मनमोहन सिंग आणि अर्थमंत्री चिदंबरम यांची खिल्ली कशा पद्धतीनं उडवली जात होती. आणि नेदरलँडमधलं पंतप्रधानांचं जे वक्तव्य आहे ते काळजीपूर्वक ऐका. म्हणजे ते असं म्हणतात की जर पावलं तातडीनं टाकली गेली नाहीत, निर्णय तातडीनं घेतले गेले नाहीत, तर मग गेल्या 10-20 वर्षामध्ये आपण जो गेन कमावलेला आहे, जी आपण प्रगती केलेली आहे, ती सगळी आपण घालवून बसू. मुळात हे निर्णय घ्यायचे कुणी आहेत? म्हणजे या सगळ्यामध्ये सरकार तुमचं आहे, तिसरी टर्म आहे तुमची, आणि या नंतरसुद्धा जर तुम्ही अजून कोणाकडनं तरी अपेक्षा करताय निर्णय घेतले नाहीत तर याला नेमका अर्थ काय? म्हणजे त्यातल्या त्यात केवळ दिलाशाची बाब हीच झालेली आहे की यावेळी त्यांनी जबाबदार नेहरूंना धरलेला नाही आहे, तर युद्धावरती हे खापर फोडलेलं आहे. एवढाच याच्यामधला फरक जो आहे तो आपल्याला सांगता येईल. तो पूरी मानवता को उसका फायदा होता है। लेकिन आज मानवता के सामने अनेक बड़ी चुनौतियां भी है। आज की दुनिया किस तरह नई नई चुनौतियों से जूझ रही है। पहले कोरोना आया, फिर युद्ध होने शुरू हो गए, और अब आज की एनर्जी क्राइसिस है। ये दशक दुनिया के लिए आपदाओं का दशक बन रहा है। हम सभी देख रहे हैं, अगर ये स्थितियां तेजी से नहीं बदली गई तो बीते अनेक दशकों की उपलब्धियों पर पानी फिर जाएगा। दुनिया की बहुत बड़ी आबादी फिर से
गरीबी के दलदल में चली जाएगी। साथियों, ऐसी वैश्विक परिस्थितियों में आज दुनिया रेजिलिएंट सप्लाई चेन की बात कर रही है और तब भारत और नीदरलैंड मिलकर एक ट्रस्टेड, ट्रांसपेरेंट और फ्यूचर रेडी सप्लाई चेन बनाने में जुटे हैं। आम आदमी पक्षाचे प्रवक्ते संजय सिंग यांनी या सगळ्या संदर्भात ज्या पद्धतीचं वातावरण मीडिया तयार करते आहे आणि ज्या पद्धतीनं गोष्टी जणू काही फार गंभीरच नाही आहेत, तुमच्यापर्यंत तुम्ही या सहनच केल्या पाहिजेत, अशा पद्धतीनं जे वातावरण केलं जाते त्याच्याबद्दल फार योग्य शब्दामध्ये टीका केलेली आहे। आणि त्याच्या आधी एक मी तुम्हाला दृश्य दाखवतो। हे दृश्य आपल्या महाराष्ट्रामधलं आहे, एका पेट्रोल पंपावरचं आहे की जिथं अशा पद्धतीच्या रांगा इतक्या काळ लागलेल्या होत्या की लोकांना पेट्रोलसाठी बरीच वाट पाहावी लागलेली होती आणि त्याच्यातनं मग हाणामारीचा प्रसंग जो आहे तो घडला। म्हणजे पेट्रोल पंपावरती आता अशा घटना होऊ लागलेल्या आहेत। पेट्रोल योग्य कन्व्हिनियंटली मिळत नाही आहे आणि त्या सगळ्या संदर्भात सरकारकडनं मात्र अद्यापही शब्द नाही आहे। अजूनसुद्धा लक्षात घ्या की ही जी दरवाढ झालेली आहे आत्ता ती केवळ 3 रुपयांची आहे। कदाचित ही दरवाढ अजून करावी लागू शकते। टप्प्याटप्प्यानं याच्याबद्दलचा शॉक जो आहे तो केंद्र सरकारला देणं आवश्यक आहे। आणि मुळात या सगळ्यामध्ये चित्र असं निर्माण केलं जाते की जोपर्यंत निवडणूक चालू होती तोपर्यंत जणू काही संकटच नव्हतं आणि अचानक या सगळ्यामध्ये आपल्याला या संकटाची जाणीव झालेली आहे। काय नेमकं संजय सिंग म्हणालेले आहेत ऐका। नमस्कार, जय हिंद साथियों। कई दिनों से मैं देख रहा हूं गोदी मीडिया वाले बेचारे बहुत परेशान हैं। उनको रातों की नींद नहीं आ रही है, परेशान हो गए बेचारे। कह रहे हैं 1000 करोड़ रुपए हर दिन कंपनियों का घाटा हो रहा है, 1000 करोड़ रुपए हर दिन कंपनियों का घाटा हो रहा है। क्या आपको छाती नहीं पीटना चाहिए? क्या आपको अपना सर नहीं फोड़ लेना चाहिए? अरे क्यों नहीं, अगर डीजल पेट्रोल के दाम 3-3 रुपए बढ़ गए तो उसको क्यों नहीं बर्दाश्त करते? अरे क्यों नहीं, अगर गैस के दाम 993 रुपए और 261 रुपए बढ़ गए तो उसको बर्दाश्त क्यों नहीं करते? क्यों बोल रहे हो? चुप रहो, खामोश रहो, बढ़ गए तो बढ़ गए। ये तर्क दिया जा रहा है गोदी मीडिया के द्वारा। तो आप लोग ये समझ सकते हैं कि ये गोदी मीडिया दरअसल किसके लिए काम करता है, दिन रात किसका प्रोपेगेंडा करता है, दिन रात किसको बचाने के लिए लगा हुआ है। जिन टीवी चैनलों को आप ये मानते हैं कि इसमें कही गई बात भगवान की कही गई बात है, उन टीवी चैनलों की क्या विश्वसनीयता है? आपको पता है 12 साल में इस देश की जनता से प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी की सरकार ने 44 लाख करोड़ रुपए का टैक्स वसूला है डीजल पेट्रोल के नाम पे। और ये जो कंपनियों का रोना रो रही है गोदी मीडिया, उन कंपनियों ने 3.5 लाख करोड़ रुपए का मुनाफा कमाया है। कब कमाया है? जब कच्चे तेल का दाम $30 प्रति बैरल था। अंतर्राष्ट्रीय बाजार में जब कच्चे तेल का दाम कम था, $20 $30 प्रति बैरल था, उस वक्त भी आपको महंगा पेट्रोल और डीजल हिंदुस्तान में बेचा गया और मुनाफा कमाया गया, हजारों लाखों करोड़ रुपए मुनाफा कमाया गया। तब तो कोई गोदी मीडिया वाला छाती नहीं पीट रहा था, तब तो कोई गोदी मीडिया वाला सर नहीं पटक रहा था कि बाप रे बाप, इतना मुनाफा जनता से कमाया जा रहा है, क्यों जनता से इतना मुनाफा कमाया जा रहा है, क्यों मोदी जी डीजल पेट्रोल का दाम कम नहीं कर रहे हैं अगर अंतर्राष्ट्रीय बाजार में कच्चे तेल का दाम कम है। किसी भी गोदी मीडिया ने यह बात नहीं कही। तो अब क्यों आप लोग सर पटक रहे हैं? इसलिए कि मोदी जी के हर गलत निर्णय का बचाव करना है। मोदी जी चले गए विदेश यात्रा में, आपने देखा होगा उनका वहां अरब में गले मिलते हुए। यहां तो कपड़े से पहचान लेते हैं मुसलमानों को, आपने देखा होगा वहां किस तरीके से गले मिल रहे हैं जोर जोर से, जैसे मेले में बिछड़े हुए भाई। देखा होगा आपने। और आपको सलाह देकर चले गए सोना ना खरीदना, खाद ना खरीदना, खाने का तेल ना खरीदना, गाड़ी का तेल ना खरीदना, वर्क फ्रॉम होम करना, विदेश यात्रा ना करना, सब सलाह देके चले गए। अब
गोदी मीडिया लग गया अपने मालिक की चमचागिरी में। म्हणजे बघा, एका व्यक्तीची एक कमेंट जी आहे ती किती व्हायरल झाली आहे. जेव्हा त्याला या सगळ्या महागाईबद्दलचा प्रश्न विचारला तेव्हा त्यानं नेमक्या शब्दामध्ये पंतप्रधान मोदींचा जो दुटप्पीपणा आहे तो उघड केला आहे. काय म्हणतोय तो व्यक्ती? 2 महीना तो पूरा टैंडअप किए, पूरा यहाँ से केरला, चेन्नई, आसाम, बंगाल, इन पहुन। अरे भाई, तो उस समय नहीं पता था आपको कि तेल का दिक्कत होने वाला है, फर्टिलाइजर का दिक्कत होने वाला है, गैस का दिक्कत होने वाला है। और रोड शो जो किया 25-25 किलोमीटर, वो हवा में चल रहा था गाड़ी, पेट्रोल पे थोड़ी चल रहा था, हवा में। और उसके पीछे 22 गो गाड़ी। तो पता नहीं, मोदी जी हो सकता है कि गजनी टाइप हो। त्यामुळं हे सगळं असं आहे. 2014 ते 2026 बरोबर 12 वर्ष म्हणजे एक तप पूर्ण झालेलं आहे. आणि या 12 वर्षामध्ये अच्छे दिन ते बुरे दिन हा प्रवास एकाच व्यक्तीच्या सत्ता काळामध्ये आपण बघतो आहोत. तुम्हाला या सगळ्याबद्दल नेमकं काय वाटतंय? आणि हे बुरे दिन नरेंद्र मोदी यांच्या सरकारला पेलवणार आहेत का? सरकार कुठल्या दिशेनं जाईल? तुमच्या कमेंट्स नक्की कळवा. चॅनल सबस्क्राईब करायला देखील विसरू नका.